काश्य थाळीचा आलेला अनुभव मग एक विद्यार्थी माझ्याजवळ आलेला आहे, शिवराम खोत. याच्याकडून आपण ते जाणून घेऊया. नमस्कार, मी शिवराम प्रकाश खोत आणि राजाराम कॉलेजमध्ये मी शिकत आहे कोल्हापूरमध्ये, आणि त्याचबरोबर मी NC सुद्धा करतोय. तर मला काशी थालीचा कसा फायदा झाला हे मी तुम्हाला पुढे शेअर करेलच. नमस्कार. तुम्हाला पहिल्यांदा काश्य थाळीच्या सेवा घेतलेला अनुभव सांगायचं म्हटलं तर मला काय झालेलं, पित्ताचा त्रास जरा जास्त होत होता. म्हणून मी काय केलं, यूट्यूबला व्हिडिओ बघत होतो. काय तर मला तुम्हाला गीता काश्य थालीचा एक व्हिडिओ आला. त्याच्यात मी बघितलं की त्याच्यात पित्ताचा त्रास तरी कमी होतो. मग मी जरा गुगलला वगैरे माहिती घेतली, तर त्याच्यातून कळालं की हा खरंच रिझल्ट आहे. तर मी एकदा म्हटलं येऊन आपली सेवा घेऊन बघूया. तर मला पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा ज्यावेळी मी गीता काश्य थालीमधून ज्यावेळी काश्य थालीचा अनुभव घेतला, तर सुरुवातीला मला 20 ते 30% पित्ताचा त्रास कमी झाला. आणि पुन्हा पुन्हा मी 3 ते 4 वेळेच्या वेळी अनुभव घेतला, तर माझा पित्ताचा त्रास जो होता ते पूर्णपणे बंदच झाला, पूर्ण बंदच झाला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर मी पहिल्यांदा आला त्या टायमाला मला बोलला होता की पायाची दगदग. माझी पायाची दगदग होत होती. तर काय होतंय की मी NCत असल्यामुळे मला दिवसभर DM घालायला, शूज घालायला लागायचं. तर कसं व्हायला लागलं की दगदग, पाण्याचं तापमान वाढायचं आणि दगदग जरा जास्त व्हायला लागली. मग पुन्हा पुन्हा ती दगदग मला सहन होत नव्हती. तर मी ज्यावेळी त्याचा पण मी रिसर्च केलेला की काश्य थालीचा उपयोग केल्याने ते कमी येते का, तर मला रिझल्ट मिळाले की हा, की त्याचा उपयोग केल्याने दगदग सुद्धा कमी येते. तर मी आपल्याला भेट दिली, तर त्याचा अनुभव सांगायचा म्हटलं तर मला सुरुवातीला जाणवलं की माझी दगदग कमी व्हायला लागली. पण पुन्हा पुन्हा असं समजलं की माझी जी दगदग होत होती DM मध्ये, त्या शूजमध्ये माझी दिवसभर मी असल्याने गरम व्हायचं, ती जी दगदग होत होती ती पूर्ण अशी बंद झाली. दगदग व्हायचीच बंद झाली. आणि सुरुवातीला मला DM काढून बसायला लागायचं, पण पुन्हा पुन्हा ती दगदगच पूर्ण कमी झाली. आता आपण बोलूया उष्णतेबद्दल. तुम्ही आपण काय सांगा? उष्णतेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर माझा फायरिंगचा म्हणजे रायफल शूटिंगचा कॅम्प होता. मी कॅम्पला गेलेलो आणि ज्यावेळी मी रायफल घेऊन बसत होतो त्यावेळी माझ्या पूर्ण हाताला घाम यायचा. त्यामुळे माझा एक पण चुकतच होता. पुन्हा माझ्या आपल्याला माहित होतं की हा काश्य थालीचा उपयोग केल्यानं अंगाची उष्णता सुद्धा कमी होत्या. आणि त्याचाही अनुभव मला काश्य थालीचा उपयोग केल्यानंतर आला की माझ्या अंगाची उष्णता होती, हाताला घाम यायचा. लिखाण करताना सुद्धा माझ्या हाताला घाम यायचा. तर घाम येतात ते पूर्णपणे बंद झालं. तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं की तुम्हाला काश्य थाळीचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय सांगा? एक माझा मित्र होता, त्याला काय व्हायचं, त्याच्या कानाजवळ किंवा त्याच्या जवळ जाऊन मोठ्याने बोललं तर त्याच्या कानाला थोडा त्रास होता. पण मला त्या रिसर्चमध्ये असंही आढळलेलं की हा केल्या याचा अनुभव घेतल्याने येते, कमी येते. तर मी त्याला सजेस्ट केलं की गीता काश्य थालीमध्ये तू एकदा भेट दे, तुला बघ, जर त्याला तुला काहीतरी वाटलं की येते कमी तर तू कंटिन्यू कर. तर तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूबला पत्ता आहे सोडा, त्या पत्त्यावरती तो आला. आणि ज्यावेळी त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला तर खरंच त्याचा कानाचा त्रास थोडा कमी झाला सुरुवातीला. आणि ज्यावेळी त्याने कंटिन्यू केलं, काश्य थालीचा उपयोग ज्यावेळी कंटिन्यू केला, तर त्याचा पूर्णपणे कानाचा त्रास सुद्धा कमी झाला. की काश्य थालीचे एवढे उपयोग आहेत. तुम्ही आता मला काश्य थाळीविषयी जे गुगलवरनं रिसर्च करून जे थोडक्यात माहिती तुम्ही घेतली असं तुम्ही मला बोलला. परंतु त्याच्या अजून मी तुम्हाला थोडेसे पॉईंट जे आहे काश्य थाळीविषयी तुम्हाला मी सांगत आहे. तर काश्य थाळी ही प्राचीन काळापासून जे आहे वापरण्यात येत आहे. आणि ह्याचे फायदे सांधेदुखी, गुडघेदुखी, पित्ताचा त्रास, वातेचा त्रास, मुतखड्याचा त्रास, जे असे अनेक व्याधीवरती काश्य थाळीचे फायदे आहेत. ते काश्य थाळीमुळे दूर होतात. NCC मध्ये काश्य थाळीचा कसा फायदा झाला त्याबद्दल थोडं शब्द सांगा. NCC मध्ये असं खूप फायदा झाला. एक म्हणजे माझ्या हाताला आलेला घाम थांबला, त्याच्यामुळे मला खूपच फायदा झाला. म्हणजे लिखाण सुद्धा माझं फास्ट व्हायला लागलं. परत मला DM मध्ये उष्णता व्हायची, मला
हिताचा उसने त्याच्याबद्दल जे आहे माहिती दिली त्याबद्दल आपला परत एकदा धन्यवाद. तुम्ही हे राजाराम कॉलेजमधनं येऊन एवढा विद्यार्थी असताना काम वेळ काढून तुम्ही आमच्या या काश्यताळीच्या पिता काश्यताळीच्या केंद्राला भेट दिली त्याबद्दल ते आपलं आभार. आणि असेच वेळोवेळी तुम्ही जे तुमच्या आलेला अनुभव लोकांना शेअर केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. मी लोकांना एवढं सांगेन की तुम्ही एकदा तरी गीता काश्यताळीला भेट द्या, एवढंच बोलतो. जातो. जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी समोर माजी सैनिक हॉल शाहूवाडी. संपर्क माजी सैनिक राजाराम खोत 9673 39 46 55. जर तुम्हाला याला भेट द्यायची असेल तर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आपले केंद्र चालू राहील. आठवड्यातून तुम्ही कधीही येऊन आम्हाला भेट देऊ शकताय. रोजच्या धाकधुकीच्या जीवनातील फक्त 10 मिनिटे तुमच्या